अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय गगनगिरी। खरं तर खूप दिवसांपासून आपले व्हिडिओ आले नव्हते आणि हा व्हिडिओ यायलाही थोडासा उशीर झालाय असं म्हटले तरी काही हरकत नाहीये। पण जरी उशीर झालाय म्हणजे हा जो मी मुद्दा सांगणार आहे तो ह्या 2026 विषयी सांगणार आहे। जर उशीर म्हटला तर 1 महिना निघून गेलेला आहे आणि आपल्याकडे 11 महिने आहे, त्यामुळे तसा खूप उशीरही नाही आहे। तर ह्या वर्षी 2026 याची जर बेरीज केली तर याची बेरीजचा जो अंक आहे तो हा 1 येतो। मागचं वर्ष हे मंगळाचं वर्ष होतं आणि आपण मागच्या वर्षामध्ये बघितलं असेल की पावसाचा हाहाकार किंवा अग्नितांडव खूप साऱ्या मंगळाशी कनेक्टेड दाह देणाऱ्या घटना घडल्या होत्या। पण येणारं हे जे वर्ष आहे 2026 हा अतिशय खूप छान वर्ष आहे, कारण त्याचा जो अंक आहे, छान म्हणण्यामागचा माझा उद्देश असा आहे की त्याचा जो अंक आहे तो 1 आहे। एक आपल्याला बघा मुलांनी पहिला नंबर काढणं, फर्स्ट येणं, कुठल्याही गोष्टी टॉप करणं ही गोष्ट सगळ्यांनाच आवडते। कुठली गोष्ट आपण म्हणतो ना हे कसं झालंय, हा पदार्थ कसा झालाय, तर आपण काय म्हणतो 1 नंबर झाला, ही आपल्या बोलीभाषेतली पद्धत आहे। तर ह्या 1 नंबरचं हे वर्ष आहे। मग ह्या वर्षात काय करायचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्वामी भक्ती, ईश्वर भक्ती तर करायचीच आहे, पण त्याबरोबर 1 हा सूर्याचा अंक आहे। त्यामुळे ह्या वर्षात जरी 1 महिना गेलाय पण उरलेल्या 11 महिन्यांमध्ये आपल्याला प्रयत्न करायचा आहे की सूर्याला अर्घ्य अर्पण करायचे। साध्या बोलीभाषेत म्हटलं तर त्याला जल अर्पण करायचं आहे। त्यामुळे सूर्योदयाच्या वेळी जर तुम्ही गुगलमध्ये चेक केलं आणि आपल्या गावाचं नाव टाकलं तर साधारणतः सूर्योदयाची वेळ तिथे मिळते। एकदा तो चार्ट आपण काढून घेतला तर त्याप्रमाणे आपण सूर्याला अर्घ्य द्यायचे। तर सूर्याला अर्घ्य द्यायची पद्धत मी सांगते की तांब्या घ्यायचा, स्टीलचं भांड वापरायचं नाही आहे। आपलं शास्त्र, आपली सनातन संस्कृती किती समृद्ध आहे। तांब का वापरायचंय? कारण ते विद्युत सुवाहक आहे असं आपण शाळेत अभ्यास केला होता। त्यामुळे ती जी एनर्जी त्यातनं येणार आहे सूर्याला ती आपल्याला मिळण्यासाठीचं तो माध्यम असणार आहे। तर साधारणतः समजा 7 वाजता सूर्योदय असेल तर सकाळी 5:30च्या दरम्यान उठून याच्यासाठी अंघोळ नाही केली तरी चालेल। कशासाठी? 5:30 वाजता त्या तांब्यामध्ये सूर्याला जे जल द्यायचं ते त्यात भरायचे, त्याच्यासाठी अंघोळ नाही केली तर चालेल। त्यानंतर स्नान करायचंय, सूर्याला अर्घ्य द्यायच्या आधी स्नान हे करायचंच आहे। आणि त्यानंतर साधारणतः जेव्हा सूर्योदय आहे, समजा 7 वाजेचा सूर्योदय आहे तर जास्तीत जास्त 7:30 वाजेपर्यंत तुम्ही अर्घ्य देऊ शकता। त्यानंतर जे आपण अर्घ्य देतोय ते आपल्या मनाच्या समाधानासाठी आहे, पण त्याला शास्त्रीय आधार नाही आहे। तर ते अर्घ्य कसं द्यायचंय? समजा माझ्या हातामध्ये जलाचा कुंभ आहे, तो आपण 1.5 तास आधी साधारणतः भरून ठेवलेला आहे आणि सूर्याच्या समोर जायचं आहे आणि अशा वरच्या मी हात ज्या पद्धतीने वरती करते ह्या पद्धतीने तो तांब्या वरती करायचा आहे आणि त्या तांब्याच्या खाली मला सूर्य दिसला पाहिजे। म्हणजे मी जी जलधारा टाकते तर आपल्याला वाटलं पाहिजे की आपण सूर्याच्या वरती जल अर्पण करतो आहे आणि त्या जलधारेतनं मला तो सूर्य दिसला पाहिजे। अशा पद्धतीने ते अर्घ्य अर्पण करायचे। दुसरी काळजी काय घ्यायची आहे की जेव्हा अर्घ्य आपण अर्पण करतो तेव्हा जे पाणी खाली, कारण ते देवाला अर्पित केलेलं पाणी आहे तर त्याला आपल्या पायाचा स्पर्श नाही झाला पाहिजे। मग त्यामुळे थोडी काळजी घ्या की जर तुम्ही बाल्कनीतनं अर्पण करत असाल तर एखाद्या बादलीमध्ये ते पडेल किंवा तुम्ही एखाद्या छोट्याशा स्टूलवर उभं राहा की जेणेकरून, किंवा एखाद्या कठड्यावर उभं राहा, पाटावर उभं राहा, जेणेकरून ते पाणी तुमच्या पायावर पडणार नाही। आता हे कशाला करायचंय? एक तर म्हणजे मी यापूर्वी जर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर तेव्हा तर हे सूर्याचं वर्ष नव्हतं, पण मी हा मुद्दा एकदा सांगितला होता की तुम्ही 3 महिने हा प्रयोग केल्यानंतर, म्हणजे बरीच मंडळी अडचणी घेऊन येतात, मी त्यांना हा सोपा उपाय सांगते की हा उपाय करा। सोपा म्हणण्यापेक्षा करायला हा तसा थोडासा अवघड आहे, कारण याच्यात सातत्य महत्वाचं आहे, पण तुमची कुठलीही समस्या याच्यामुळे राहणार नाही आहे। आणि नंतर सूर्य म्हणजे सुरुवातीला आपण अडचणीसाठी हा विषय घेतो आहे, पण नंतर एकदा अडचणी निघून जातात, पण त्या सूर्याने आपल्यामध्ये एक जी सूर्य म्हणजे आपला आत्मा आहे, तर एक जो ऋणानुबंध म्हणा किंवा एक कनेक्शन ज्याला म्हणतात ते तयार होतं आणि तुम्ही आयुष्यभर हे सूर्याला, म्हणजे मी म्हणेल की तुम्ही खूप देवपूजा बाकी नाही काही केलं तरी करायचं आहे, शब्द पकडू नका, पण हे सर्वात महत्वाचं आहे। सूर्य कोण आहे ना? सूर्य आपले वडील आहे। आणि मग त्यामुळे
सूर्य आणि चंद्र आपण असं म्हणतो ना, त्यातला सूर्य आपले वडील आहे, सूर्य आपलं शरीर आहे. मग हे वर्ष वडील म्हटल्यानंतर आपण गुरूंना काय म्हणतो, त्वमेव माता पिता त्वमेव, म्हणजे हे वर्ष वडिलांचं आहे, हे वर्ष गुरूंचं आहे. मग वडील आणि गुरु फक्त इथे आहे का, तर गुरु तत्वाचा आहे. वडील म्हणजे फक्त शरीराने असणारे वडील नाही. वडील कोण असतं ना, आपलं पालन पोषण करणारे आपले वडील असतात. तर जेव्हा आपण हे सूर्याला अर्घ्य देणार आहोत, तर आपलं पालन पोषण करणारी जी शक्ती आहे, एक फादर एनर्जी असते आणि एक मदर एनर्जी असते. तर ह्या फादर एनर्जीचा आपल्या आयुष्यावर खूप जास्त प्रभाव असतो. तर जेव्हा आपण हे अर्घ्य अर्पण करणार आहे, तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये 3 महिन्यांनी सांगाल की ताई हा व्हिडिओ उशिरा आला थोडासा, पण जेव्हा आला आणि आम्ही हा उपाय केला, तर त्याचे तुम्ही स्वतःहून मला इफेक्ट सांगणार आहे. आणि त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन ह्या वर्षी काय करायचे उपाय, पण हा उपाय नक्की करायचा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.